नमस्कार. आज आपण एका अशा घटकावर बोलणार आहोत ज्याचा नाश्त्यासाठी फारसा विचार केला जात नाही, पण तो खूपच स्वादिष्ट आहे. आणि तो म्हणजे मका. चला पाहूया की मका आपली सकाळ कशी सोनेरी बनवू शकतो. रोज सकाळी तेच तेच पोहे, उपमा किंवा ब्रेड, खरं आहे ना? कधीकधी हा रोजचा नाश्ता इतका कंटाळवाणा वाटतो की काहीतरी नवीन, काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते. आणि याच कंटाळ्यावर एक आश्चर्यकारक उपाय आहे, मका. हो, अगदी बरोबर. हा साधा सरळ दिसणारा मका आपल्या सकाळच्या जीवनात एक कमालची चव आणू शकतो, एकदम ताजेतवाने करणारी. बरं, दिवसाची सुरुवात जर मस्त कुरकुरीत आणि चमचमीत झाली तर अख्खा दिवस उत्साहात जातो. चला तर मग बघूया मक्यापासून असे कोणते पदार्थ बनवता येतात. सगळ्यात आधी बघूया कॉर्न फ्रिटर्स. आता याची गंमत अशी आहे की याला लागणारं साहित्य अगदी साधं आहे. म्हणजे बघा, आपल्या घरात सहज मिळणाऱ्या मक्याचे दाणे, थोडं पीठ आणि आपले रोजचे मसाले, बस. आणि कृती ती तर यापेक्षाही सोपी. सगळं साहित्य एकत्र करून एक पीठ बनवायचं, त्याचे छोटे छोटे पॅटीज करायचे आणि तव्यावर मस्त सोनेरी होईपर्यंत भाजायचे. झालं, एकदम झटपट आणि सोपं. याची चव तर क्या बात है. म्हणजे मक्याचा तो नैसर्गिक गोडसरपणा आणि मसाल्यांचा हलका तिखटपणा, हे जे कॉम्बिनेशन आहे ना, ते एकदम परफेक्ट आहे. खरंच गोड आणि खारट चवींचे एक भन्नाट मिश्रण. चला आता एका अशा पदार्थाकडे वळूया ज्याचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. मसाला कॉर्न. आहाहा, फक्त विचार करा, गरमागरम मक्याचे दाणे, त्यावर हळवारपणे वितळणारं बटर, वरून भुरभुरलेला चाट मसाला आणि थोडं तिखट, आणि शेवटी लिंबाचा तो आंबट चटपटीत स्वाद. आणि हे बनवायला तर काहीच वेळ लागत नाही. गरम मक्याच्या दाण्यांमध्ये बटर आणि मसाले मिक्स करायचे आणि शेवटी लिंबाचा रस पिळायचा. अवघ्या काही मिनिटात आपला चविष्ट नाश्ता तयार. खरं सांगायचं तर हा चवींचा एक जबरदस्त धमाका आहे. दिवसाची अशी झणझणीत सुरुवात झाली की मग बघा, सगळा दिवस कसा फ्रेश जातो. बरं, हे तर झाले कुरकुरीत पदार्थ. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या नेहमीच्या पारंपरिक पदार्थांना सुद्धा मका एक नवीन ट्विस्ट देऊ शकतो. चला बघूया हे कसं शक्य आहे. आता पोहे. पोहे कुणाला नाही आवडत, हां? तर आपला सगळ्यांचाच लाडका नाश्ता आहे. पण पुढच्या वेळी पोहे बनवताना त्यात फक्त थोडे उकडलेले मक्याचे दाणे घालून बघा. बघा तर खरी काय जादू होते. वाटायला हा अगदी छोटासा बदल आहे, पण यामुळे पोह्यांची चव एकदम बदलून जाते. ते मक्याचे गोडसर दाणे जेव्हा पोह्यांच्या तिखट आंबट चवीत मिसळतात ना, तेव्हा एक वेगळीच अनोखी चव तयार होते. आणि समजा सकाळी काहीतरी हलकं फुलकं पण छटपटीत खावंसं वाटत असेल तर कॉर्न चाट हा एक बेस्ट ऑप्शन आहे. काय असतं यात? उकडलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा टोमॅटो, भरपूर चाट मसाला आणि लिंबाचा रस. एकदम रिफ्रेशिंग. आत्ताच्या या धावपळीच्या जगात अनेकदा नाश्ता करायला वेळच मिळत नाही का? मग प्रवासात किंवा कामावर जाता जाता खाता येईल असं काहीतरी हवं असतं, आणि इथेही मका आपल्या मदतीला येतो. उदाहरणार्थ कॉर्न आणि पालक सँडविच. याचा सारण पौष्टिक तर आहेच, पण चविष्टही तितकंच. विचार करा, उकडलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला पालक, भरपूर चीज आणि चवीला थोडे मसाले. म्हणजे बघा, एका बाजूला आपलं साधं सँडविच आणि दुसऱ्या बाजूला हे गोल्डन कॉर्न सँडविच. चवीमध्ये तर हे उत्तम आहेच, पोषणाच्या बाबतीत भाज्यांमुळे ते सरस ठरतं. आणि हे खाल्ल्यावर दिवसाची सुरुवात करायला जो उत्साह येतो तो तर वेगळाच. म्हणजे प्रत्येक गोष्टीत हे सँडविच एक नंबर आहे. आणि विचार करा, जेव्हा हे सँडविच बटर लावून मस्त सोनेरी तपकिरी रंगावर ग्रिल होतं, बाहेरून तो कुरकुरीतपणा आणि आतून ते वितळणारं चीज आणि कॉर्नचं फिलिंग, आहा, अप्रतिम चव. आत्तापर्यंत आपण मक्याचे सगळे तिखट आणि चमचमीत प्रकार पाहिले. पण थांबा, मक्यापासून नाश्त्यासाठी काहीतरी गोड बनवता येईल असा विचार कधी केलाय का? नाही ना? चला तर मग एक असाच आश्चर्याचा धक्का बघूया. स्वीट कॉर्न हलवा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. यासाठी काय लागतं तर मक्याची पेस्ट, भरपूर साजूक तूप, साखर, दूध आणि वरून सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स. कल्पना करा, मक्याचा हलवा. किती वेगळी आणि इंटरेस्टिंग आयडिया आहे ही. ज्यांना सकाळी उठल्या उठल्या काहीतरी गोड खायला आवडतं ना, त्यांच्यासाठी शिरा किंवा खीरला हा एक भन्नाट आणि एकदम वेगळा पर्याय आहे. याची चव अशी आहे की ती नक्कीच विसरता येणार नाही. तर या सगळ्या पदार्थांवरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली असेल की मका आपल्या नाश्त्याचा एक अविभाज्य भाग बनण्याची ताकद ठेवतो. का? कारण मका प्रचंड वर्सटाईल आहे. म्हणजे बघा, त्यापासून गोड बनवा किंवा तिखट, बनवायला एकदम सोपा आणि झटपट आहे. पौष्टिक तर आहेच, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो नाश्त्याचा रोजचा तोचपणा घालवतो.
तर अशा प्रकारे आज आपण मक्यापासून बनणारे 6 वेगवेगळे आणि चविष्ट पदार्थ पाहिले. हे सगळे पदार्थ सकाळच्या नाश्त्याला एक नवीन सोनेरी चव देऊ शकतात. तर मग आता प्रश्न हा आहे की यापैकी कोणती सोनेरी रेसिपी सगळ्यात आधी ट्राय करणार? ते कुरकुरीत फ्रिटर्स की चटपटीत मसाला कॉर्न की मग तो वेगळाच गोड हलवा? विचार नक्की करा आणि सकाळची सुरुवात एका नव्या चवीने करा.